नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. गेली 75 वर्ष अनेक सांस्कृतिक बदल, तंत्रज्ञानाचे परिणाम, बदलती प्रेक्षकांची अभिरुची यांना तोंड देत आणि स्वीकारत शहरातील आशा टॉकीज बार्शीच्या रसिक प्रेक्षकांना मनोरंजनाची सेवा देत आहे. 75 वर्षापूर्वी बाळाराव चंदेले यांनी या थिएटरची स्थापना केली. मूळ भारत टॉकीजचे नंतर आशा टॉकीज झाले. आज चंदेलेंची दुसरी पिढी या थिएटरचे काम पुढे नेत आहे. आज थिएटरच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या आशा टॉकीजचे मालक मोहनसिंह जयसिंह या चंदेले बंधूंशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. आज चंदेरी दुनियेतील रुपेरी पडद्यावर अति भव्य असं डोळं टिपवणार जे बॉलिवूड आणि ते हॉलिवूड असं जगव्यापी साम्राज्य आहे. तर 75 वर्षापूर्वी हे थिएटर सुरू करणाऱ्या आपल्या वडिलांच्या आठवणी आणि त्यांच्यासोबत तुम्हीही त्यांच्या सहवासात काम केलेलं आहे. तर काय सांगायचं आशा टॉकीजचा इतिहास? आशा टॉकीजचा इतिहास म्हणजे वडिलांनी जे कष्ट करून जे केलंय, आम्हाला जे मार्गदर्शन केलंय, नेहमी बाबा चांगले पिक्चर लावा आणि योग्य म्हणजे इमानदारीने आपल्या व्यवसाय करा. काय अडचणी येतात त्याच्यावर कसं मात करायचं, काय हे वडिलांचं ट्रेनिंग आम्हाला असायचं. कधी कधी आम्हाला थोडं सुद्धा हे व्हायचं, अरे बाबा असं नाही, असं नाही करत, या टाइमने असं करा. हे पिक्चर लागलं तर आपण कोणचं लावायचं, आपण कसं पिक्चर बुक करायचे, कसं भेटायचं कंपनीला. मला मुंबईला पाठवायचे, मुंबईला जाऊन आल्यानंतर मला विचारायचे कोणाकोणाला भेटला, यांना भेटलो, त्याला भेटलो, यांना भेटलं की नाही, पुढच्या वेळेस भेट, असं सांगायचं. मला मार्गदर्शन करायचे नेहमी असं आहे. आणि मग मी सुद्धा प्रयत्न करायचो, नेहमी चांगले सिलेक्टेड पिक्चर लावायचे. आणि त्यात यश परमेश्वर आणि डायरेक्ट प्रोड्युसर बरोबर याच्याबरोबर मध्ये असे दुसरे कोणी नाही. डायरेक्ट प्रोड्युसर म्हणा किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणा, सगळे गुलशान राय म्हणा किंवा रमेश सिप्टे म्हणा, यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट असायचे नेहमी. मराठी पिक्चरचे सुद्धा तुमचं चंद्रकांत मांढरे, सूर्यकांत ही येऊन गेले थिएटरला. तुमचं रमेश देव यांचे मिसेस वर्षा उसगावकर, तुमचं अलका कुबल और दुसरे कोण राजशेखर, बरेच असं मराठी मधले येऊन गेले. काय सांगाल पण साधारण आशा टॉकीजची सुरुवात करावी किंवा भारत टॉकीजची सुरुवात करावी असं काय? वडिलांनी ज्यावेळेस थिएटर सुरुवात केली त्याच्या अगोदर भिंती नव्हत्या, अर्ध्या भिंती होत्या आणि वरती ते बांबूच्या पट्ट्या असतात टेम्पररी, अगदी चटई म्हणत नाही का, चटई टाईप वरपर्यंत होत. वडिलांनी सुरुवात केली त्याच्या अगोदर 5-25 खुर्च्या असायच्या आणि लोक त्या वाळूमध्ये बसून तिथं थुंकून ते आपलं वाळू सारखवायचे. असं वडिलांच्या अगोदरच्या काळामध्ये ही सिस्टीम होती. वडिलांनी सुरुवात केल्या अगोदर ती भिंती वरपर्यंत घेतल्या आणि आतमध्ये सगळं साफसफाई करून खुर्च्या वगैरे बसवल्या केल्या. आणि पहिला चित्रपट जीवाचा सकाळ हा 13 जानेवारी 1949 या दिवशी थिएटरचं ओपनिंग केलं. त्यावेळेस तिकीट दर होते 3 आणे, 6 आणे आणि 9 आणे. आणा म्हणजे 6 पैसे त्या हिशोबाने. आणि पहिलाच चित्रपट आमचा हा सिल्वर जुबली झाला, म्हणजे 25 आठवडे चालला. त्यानंतर आम्हाला मागं वळून पाहायची गरजच पडली. बरेच उत्तमोत्तम चित्रपट लागले. ते आता हनुमान जो पिक्चर आहे तिथपर्यंत आमचा आलेला आहे. त्यामध्ये पर्वत आहे, अॅनिमल होता, पुष्पा किंवा सालार वगैरे असे बरेच चित्रपट. तर अशी ही सुरुवात झालेली आहे. पण टॉकीजची कल्पना कशी काय सुचली? म्हणजे वडिलांचे वडील आधी ऑपरेटर होते सोलापूरला चित्रपटा वगैरे तिथे ऑपरेटर होते. तेव्हापासून त्यांना ती आवडच लागलेली, तेव्हा थिएटर करायचं. मग बार्शीमध्ये येऊन थिएटरची स्थापना केली त्यांनी. आणि वडील स्वतः ऑपरेटर असल्या कारणानं मशीनचं सगळं अप टू डेट वडिलांना काम यायचं. आणि एक सिच्युएशन मध्ये एक साऊंडची क्वालिटी काय असायला पाहिजे त्यांचं त्यांना ज्ञान होतं. त्यामुळे तिथे बरोबर साऊंड करून तिथे मार्किंग करून ठेवलं आणि ऑपरेटरला सुद्धा सांगून ठेवलं की सगळीकडे जरी झालं काय ह्याला हात लावायचा नाही. त्यामुळे इतका गोडवा आवडता मॅडम की काय विचार. आता ट्रान्झिस्टर असल्यामुळे सगळं कडक आवाज आहे. त्यावेळी एका मशीनवर जवळजवळ 50 वर्ष थिएटर चालवलं मॅडम, एक सिंगल मशीनवर. इतकं ते वाढलं. त्यावेळी ते पहिले ही चक्कर असायचे ना मॅटिनी पहिल्यांदा आपण चालू केला बार्शीमध्ये.
मॉर्निंग आपणच चालू केलं. असं चांगलं पिक्चर. जादा खेळ म्हणून आपणच सुरुवात केला. पूर्वी 2 शो व्हायचे, 6 आणि 9. मग जादा खेळ म्हणून 3चा शो सुरू केला. त्यानंतर हे पुण्याला जायचे, मुंबईला जायचे, मॅटिनी चालते, आपण पण सुरुवात करू म्हणून पहिला माया बाजारा पिक्चर म्हणजे जादू टेकचा पिक्चर लावला. तेव्हापासून माया चालू झाली. आणि आजपर्यंत मॅडम म्हणजे पिक्चरला गर्दी नाही म्हणून एक सुद्धा शो बंद नाही. 1-2 दिवस उशीर लागेल करेल पण पिक्चर चालू ठेव. भले नुकसान जरी झालं चालूच ठेवायचं पिक्चर. सुरुवातीचे काही महिने मॅटिंग नुकसानीत गेले पण नंतर जी ग्रीप पकडलं ते आता काय. पण मॉर्निंग सुरू केला आम्ही. मॉर्निंगला पण चांगला म्हणजे रिस्पॉन्स. मास तुमचं ह्याच कॉमेडियन काय आपला चार्ली चॅपलिन त्याचे चित्रपट डॉक्टर लोक सुद्धा एन्जॉय करायचे. बोपळकर डॉक्टर सारखे येऊन नेने साहेब स्वतः म्हणले मी माडीवरनं पिक्चर पाहिले. म्हणजे ही त्या काळातली कलासक्त लोक जी होते की आम्हाला पिक्चर पाहायचा, कुठून पाहायचा याला महत्व नाही. पलीकडच्या बाजूला लेडीजची गॅलरी होती आणि इकडे जेंट्सची गॅलरी होती. तर बाळशीतले चांगले चांगले लोक सुद्धा ते आठवण सांगतात की आम्ही गॅलरी मधून पिक्चर पाहिलेला आहे. त्यावेळेस 500ची कॅपॅसिटी होती. पिक्चर दाबून बसायची पब्लिक. त्यावेळेस ती प्रथाच होती मॅडम. पण पब्लिक आम्ही उभारून पिक्चर बघतो किंवा साईडला बसून बघतो पिक्चर आम्हाला पाहिजे. काय काय वेळेस पिक्चर रेग्युलरला इतकं चालायचे दुसऱ्या पिक्चरला डेट मिळायची नाही. मग ती पिक्चर मॅटनीला लावायचे. मॅटनीला जरी डेट नाही मिळाली तर मग मॉर्निंग लावायचे. पण सहसा पिक्चर सोडायचा नाही. तसं डिस्ट्रीब्युटरला समजावून सांगायचं बाबा असं असं आहे ठीक आहे म्हणेल. कलेक्शन चांगलं असायचं ना मॅडम. आता तुम्ही बघितलंच कलेक्शन चांगले आणि इथं नाही उतरला तर मग दुसऱ्या थिएटरकडे पिक्चर जाणार असं असायचं. भारत टॉकीज आशा टॉकीज कसं झालं? भारत टॉकीज फार पूर्वी होतं. आधी वडील जे सर्व्हिसला होते त्या मालकाचे 2-3 ठिकाणी ते आशा मीना हे सोलापूरचे सिनेमा कर्नाटक करंदीकर त्यांचे मला वाटतं मुली होतं काय माहिती नाही पण त्यांचे सगळ्या थिएटरला चित्रपटाचे ग्रहाचे नाव असायचं आशा आणि चित्रा. आणि हे वडिलांचे गुरु त्यामुळे वडिलांनी म्हणले चला ह्याच्याने आपण पण आपलं आशा नाव सुरुवात करू आणि आशा टॉकीज नाव करू. या थिएटरचा कारभार साधारण कधीपासून सुरुवात केली? साधारण हा लहान होता. वडील 88ला वारले. 88च्या अगोदर मला वडील नेहमी मुंबईला पाठवायचे. आता तुम्हाला जसं सांगितलं प्रत्येकाला भेट कसं आहे. आणि वडिलांबरोबर सुद्धा मी पूर्वी जात होतो. म्हणजे ते टॅक्टिक यायचं मला. वडील कसं बोलायचे समोर डिस्ट्रीब्युटर कधी त्यांना पर्सेंटेज जास्त यावं म्हणून असं बोलायचं. मग वडील कसं मार्ग काढायचे त्यातनं हे सगळं शिकत येईल. मग मी एकटा चाललं त्या आडमाड. आणि रोज रात्री फोन असायचा काय झालं आज काय नाही. वडील फोन करायचे मुंबईला असं असं झालं हे पिक्चर झालं ते पिक्चर झालंय. मग त्याच्यानंतर मी डायरेक्ट चालू केलं. काय काय पिक्चर तर असे झाले की गर्दीतनं पिक्चर एका आठवड्यात काढायचं दुसरा लावायचा. आणि वडील म्हणून असं कस का आता झालं तरी काय करावं. काही वेळेस असं झालंय की एक ह्यांचे मित्र म्हटले मी घरात गेलो तर पिक्चर चालवता धरमले बाहेर आलो तर बोर्ड दुसरा लागला मुक्ती म्हणून पिक्चरचा. कॉम्पिटिशन भयंकर असायचं मॅडम. त्या रात्रीतनं बोर्ड चेंज दुसऱ्या दिवशी सकाळी वेगळाच पिक्चर. तुफान गर्दी असेल. डिस्ट्रीब्युटर लोकांनी सुद्धा फार हेल्प केलं मॅडम. पिक्चर कलेक्शन चांगलं असलं तर कधी कधी काढायला नको म्हणायचे डिस्ट्रीब्युटर. पण परत समजावून सांगायचं ठीक आहे म्हणे चाल पुढच्या वेळेस लावता येईल अजून असं. या दृष्टिकोनाने सगळ्याशी रिलेशन चांगले आहे. त्याच्यामुळे सगळं आजपर्यंत जेवढं मिळवलं बघा मॅडम. वडिलांचं नाव अजून सुद्धा त्याप्रमाणे आहे. कधी वगैरे पिक्चर लावले नाही. हे महत्वाचं. आमचं थिएटर म्हणजे कौटुंबिक चित्रपट फॅमिली पिक्चर. आता तुम्ही ऐकलं म्हणजे पाहिलं असेल का नाही पण तो जितेंद्रचा सोडशे सुंदर आणि संजोग दोन्हीमध्ये जितेंद्र जयप्रदा स्टोरी वेगळी आणि एका पाठोपाठ एक लागले. आणि जितेंद्रचं मेवण्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफिस रमेश त्यांची बहीण शोभा सिद्धी ते जितेंद्रशी लग्न झालं. मी म्हंटल जितेंद्र की बच्चे जितेंद्र अरे मेरिट आहे तुम लगाव. आणि ती दोन्ही एका पाठोपाठ एकापेक्षा दोन्ही चांगली आहेत. तर फॅमिली थिएटर असल्यामुळं आपणापण वगैरे बरेचसे चित्रपट आम्ही कधी असं
वल्गर लावणं किंवा अशा अश्लील चित्रपट लावायचे कधी अंदाज पडला नाही, त्यामुळे आम्ही रेप्युटेशन ठेवलेलं आहे. आणि साधारण सिल्वर जुबली किंवा 100 डेज असे 100 डेज झालेले अनाडी, तुमचं सिंदूर, हम आपके कोण, सिल्वर जुबली, आणि पहिलं तर मराठी पिक्चर ते तुमचं राज पिक्चर एक होता, तो पण 100 डेज चालला, मोहरा 100 डेज चालला, आणि मराठीतले बरेचसे चाललेले 7-7 आठवड्याच्या वर तर पुष्कळ गेले. पुढचे बरेचसे तांबव्याचा विष्णू बाळा. आता हा काळूबाईच्या नावानं चांग भलं, त्याचा किस्सा सांगण्यासारखा आहे. तर ते शिवाजी कचऱ्यांचा पिक्चर होत, शिवाजी कचऱ्यांचा त्या चित्रपटाच्या वेळी तुफान चाललं. त्यामध्ये गाणं एक शेवटी होतं, ते फार लोकांना म्हणजे लेडीजला आवडायचं. काळूनी जागा आली ग माझ्या काळूला, असं काहीतरी गाणं होतं. तर बायकांमध्ये फार त्याची क्रेज, आणि त्यांना त्या सांगली भागामधले प्रोड्युसर त्यांना एखाद्या जत्रेमध्ये प्रिंट लागायची होती, मग त्यांनी ती जीप पाठवून प्रिंट घेऊन गेले. 3 ते 6 तास तुटल्यावर, आणि 6,500 ट्रॅक्टर भरून बाया माणसं इथं आमच्या समोर थांबले. म्हणजे आम्हाला 100-150 तिकडे पाहिजे म्हणून आता प्रिंट गेली. असं कसं म्हणता, आम्ही पैसे देतो. म्हणलं तुम्ही पैसे आम्हाला नको आहे का, पण ही प्रिंट आत्ताच घेऊन गेले, आता काय करू म्हणतो. तर असे किस्से जे आहेत बरेचसे आहेत. आमच्याकडे आता पुढारी पिक्चर लावला होता निळ कोल्यांचा, किंवा तुमचा प्रेम पुजारी पिक्चर लावला होता देवानंदचा. त्यावेळेस लोकांची गर्दी एवढी की वडिलांचे पाय पाडायचे, आम्ही उभा राहून बघतो पण आम्हाला हे काय, असे बरेचसे अनुभव आले. त्याप्रमाणे सैराटच्या वेळी तर मी इथं बसलो होतो, आणि 3चा शोचं कलेक्शन फुल होतं. उस्मानाबादहून एक जीप भरून लोक आले. मला म्हणजे मालक आम्हाला जीप मध्ये आम्ही आलोय 10-12 तिथं पाहिजे. उस्मानाबाद मध्ये तुमचं थिएटर तिथं नाही का, थिएटर होतं ते शॉर्ट सर्किटने जायला काहीतरी झालं ते. बरं म्हणलं, पण आता हाऊसफुल झाला. ते इथंच बसले माझ्या खुर्ची समोर. मला म्हणजे आम्ही पिक्चर पाहिल्याशिवाय हलणार नाही. मला ठीक आहे म्हटलं, 6च्या शोला तुम्ही पिक्चर तुमचे उपलब्ध होती. तर हा अनुभव. मग त्या पिक्चरच्या इंटरव्हलच्या वेळी ती गाणं आहे बघा, झिंग झिंग झिंगाट, त्या गाण्याच्या वेळी पूर्ण थिएटर उभा राहून नाचत होता, आबाल वृद्ध. आणि तो मे महिन्याचा एप्रिल महिन्यात लागलेला पिक्चर, पाण्याच्या बाटली डोक्यावर टाकून 35 वर्षाचा काय, 50 वर्षाचा काय, लहान मुलं काय, ते इतकं म्हणजे आवडणार नाही, कुणाला बस मानणार. एक दुसरा पुन्हा स्टेजवर जाणं करणं अप्रतिम. असल्या टीव्ही मोबाईलच्या जमान्यामध्ये सुद्धा सैराट आमच्याकडे चालतात 13-14 आठवडे चालतात. तर पिक्चर मध्ये मेरिट असेल पिक्चर चालतात. बाहुबली पण आमचा पहिला पार्ट गेला 5-6 आठवडे, दुसरा पार्ट गेला 8 आठवडे. पुष्पा पिक्चर लागला तो पण 8-9 आठवडे होता. तर मेरिट असलं. पूर्वी कसं असायचं, चांगले चित्रपट नाही तर असे तसे पिक्चर पण चालायचे, पण आता फक्त चांगले असतील तरच चालतात. आता अॅनिमल आमच्याकडे फार चांगला गेला, बॉबी देओल आणि तो रणवीर कपूरचा. थिएटरला आजपर्यंत अनेक चित्रपट गाजले, या निमित्ताने तुमच्या थिएटरला भेट दिलेल्या कलावंतांबद्दल काय सांगा. बऱ्याच सेलिब्रिटी येऊन गेले असतील. त्यात सांगितलं वर्षा उसगावकर, तुमचं अलका कुबल, रमेश देव, सूर्यकांत चंद्रकांत मांढरे कोल्हापूरचे ते येऊन गेले, वसंत शिंदे, बंक्यावर राजशेखर वगैरे पुष्कळ येऊन गेले. आता हिंदीचा ट्राय करत होतो, पण त्याला ती डेट्स अवेलेबल होत नव्हत्या त्यांच्या. आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र कुटुंब, हम आपके है कौन, हम आपके है कौन, आम्ही सर्व कुटुंबियांनी एकत्र पाहिलेला. आमची आई चुलती होती त्यावेळी, आम्ही 3 भाऊ, त्यांच्या मंडळी, आमची मुलं, आई चुलती, सगळ्यांनी मिळून एकत्र पिक्चर. कारण त्या टायमाला हाऊसफुल चालायचं ना मॅडम. हाऊसफुल मध्ये ती तुटायला नाही पाहिजे आपला हाऊसफुल, पैसे गेले तर हरकत नाही. तसाच पिक्चर आम्ही हम साथ आत है पाहिला. त्यामध्ये मग 3 भावांची कथा वगैरे पिक्चर आम्ही सगळ्यांनी मिळून एन्जॉय केला. वडील अगदी अगोदर लेडीज ना तिकीट आणि लहान मुलांना हे पहिल्यांदा त्यांना तिकीट द्यायचे, जे असेल ते पब्लिक सगळ्याला द्यायचे, पण हे दोघांना. कारण एकदा लेडीज जर परत गेले तर पर येणं फार मुश्किल असतं.
सगळं घरचं काम वगैरे करून येते म्हणून त्यांना प्रेफरन्स पाहायला लागेल. बघा मॅडम, त्या टायमाला 400ची कॅपॅसिटी असताना 80% लेडीज असायच्या. हे सगळं ऑफिस भरायचं, पलीकडे उभारायचं, जागाच नाही ना, रोडच आहे. आता आपली फार इच्छा होती कंपाऊंड असावं, रूम वगैरे बांधतो, पण नाही विलाज होता त्यावेळेस. फक्त साऊंडवर प्रेम बघा मॅडम. आता तुम्ही काय बारशीचे असल्यामुळे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता. पिक्चर दिसणं आपल्याला चांगलं होतं क्वालिटी. प्रत्येक 4 स्क्रीन, त्या टायमाला कापडाची स्क्रीन होते, मागाची पडदाची आपण म्हणतो ते. आणि पूर्वीचे ते लाऊड स्पीकर वगैरे पूर्वीचे होते, आल्टेक वगैरे कंपनी. तर थिएटरचा वाढदिवस, त्या टायमाला स्क्रीन बदलायचं, मिरर म्हणून असतं आमच्या मशीनला, आरशासारखं. ते 10 ते 12 मिरर होते त्यावेळेस. संपले पॉलिश करून आणायचं आणि दिवाळीला बदलायचं मिरर आणि पडदा. परत तुमचं वाढदिवसाला बदलायचं पडदा. मध्ये 2-3 महिने ते परत धुवायला टाकायचे पडदे. असं टायमाला ऍडव्हान्स आता सुपर व्हाईट प्लास्टिक स्क्रीन निघालं, सिल्वर स्क्रीन निघालं, डेव्हलपमेंट झालं. पूर्वी छोटा पडदा होता, आता मला वाटतं 40-45 फुटाचा लांबीचा पडदा आहे. पूर्वी आमच्याकडं 35 mm होतं, मग सिनेमास्कोप केलं. पूर्वी खांब होते, ते खांब काढले, रिन्युएट केलं. त्यानंतर आमच्याकडे पिक्चर लागला सौदागर, दिलीपकुमार राजकुमारचा. आणि त्याची आठवण अशी की मुहूर्त सकाळी 7चा ऍडव्हान्स बुकिंगचा होता, 500 केले होते आणि 6:30ला गर्दी होती सकाळी. आम्ही पण आम्हाला वाटलं नव्हतं आता मुहूर्त तर आहे 7-7:30चा, पब्लिकच येईल, पण 6:30ला लाईन असलेले आमच्याकडे फोटो आहे. त्यावेळेस ती गाजलेला होता पिक्चर सुभाष गाईचा. राजकुमार, दिलीप कुमार, ती मनीषा कोयराला वगैरे बरेच जण होते, अनुपम खेर. तर पब्लिकच्या थिएटरवर मर्जी आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, त्याच्यावर आम्ही आता 75 वर्ष पूर्ण केलेले आहे. आता मल्टिप्लेक्स वगैरे करायचं चाललंय डोक्यात विचार. हा, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये झालेले नवीन चित्रपट याबद्दल काय सांगाल? म्हणजे आता काही ऍडव्हान्स टेक्निक आलंय, मराठी सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होते, हा आता कलर झाले. काय सांगाल? आता जवळजवळ सगळेच कलर झालेत मॅडम पिक्चर, मराठी पिक्चर. आणि काय स्टेटस यायला लागलं मराठी पिक्चरला सुद्धा. गाणे म्हणा, हे म्हणा, कधी कधी फॉरेनचं शूटिंग म्हणा, त्यामुळे आता जसं बदलायला लागलंय तसं होतं. आणि तसं पिक्चर लावलं म्हणजे पिक्चरला सुद्धा चांगला रिस्पॉन्स येतो. आणि स्टोरी यायला लागलेत अलीकडे. स्टोरी, गाण्याचे बोल म्हणा, अर्थपूर्ण गाणे, डायरेक्शन चांगलं, त्याच्यामुळे प्रेक्षक सुद्धा आता ते करतात. पाहिलेला मराठी चित्रपट आणि आता काय तफावत जाणवते? तफावत हे आहे की त्यावेळेचं रेकॉर्डिंग म्हणा, त्यावेळेस फोटोग्राफी म्हणा, त्याच्यामध्ये आता म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. पहिले मराठी चित्रपट 4 भिंतीच्या आतच त्याचे शूटिंग असायचं आणि शक्यतो फरशी, कुऱ्हाड आणि ढोलकी हे साधारणतः मराठी चित्रपट वैशिष्ट्य. आणि हिंदी चित्रपटाचं एखाद्या तरी गाण्यामध्ये त्या पिक्चर मध्ये कॅबरे असायचे, हेलनचा म्हणा, बिंदूचा म्हणा. आणि व्हरायटी असे जास्त विषय हे नंतर अर्थात पूर्वी प्रभातचे वगैरे चित्रपटामध्ये वेगवेगळे विषय त्यांनी लोकांसमोर मांडले. माणूस म्हणा किंवा कुंकू म्हणा, शेजारी म्हणा, संत ज्ञानेश्वर, असे बरेच चित्रपट आहेत. संत तुकाराम. आता आमच्याकडे तुम्हाला सांगतो, संत ज्ञानेश्वर हिंदी लागला होता, मॅटिनीला होता तो 12:30चा शो, आणि 9ला लेडीजची गर्दी आम्ही पाहिली सकाळी. त्यामध्ये गाणं होतं ज्योत से ज्योत जल गाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. हिंदी पिक्चर होता, ब्लॅक अँड व्हाईट होता, पण 9ला गर्दी. तसंच आमच्याकडे दिवाळीच्या वेळेस ओवाळी ते भाऊ राहायला लागला होता. अप्रतिम असं सेम जत्रा असायची, महिला वर्गाची गर्दी असायची की त्यामध्ये गाणे फेमस होते. बाजार फुलांचा भरला मळत, मला तुळस दिसेना, मला बहीण मिळेल. किंवा अजून गाणं होतं ओवाळी ते मी लाडक्या भाऊ राया. तर ह्या अशी जी पिक्चर आहेत, खास करून महिला वर्गांनी उचलून धरलेले चित्रपटच सुपरहिट होतात, असा आमचा अनुभव आहे. आणि विशेष सांगतो तुम्हाला, आषाढी एकादशीला रात्रीचा शो ठेवायचे, 12:30चा शो. लांबपर्यंत गर्दी. इथं आपलं भोगेश्वरीचं मंदिर आहे, तिथपर्यंत गर्दी. एवढं लोकांचा 9 ते 12 संपला की रात्रीचा 12:30चा कलेक्टर साहेबांची परवानगी घेऊन
तिथं वारकरी वगैरे येतात तेव्हा प्रचंड गर्दी असायची आणि लोकांना करमणुकीचं साधन नव्हतं आणि 12:30च्या शोला कुरुक्षेत्र, संपूर्ण रामायण, असे अशोक सराफचा बैलवेडा वगैरे असे चित्रपट माझ्या आठवणीत आहे. तेवढं सांगतोय की ते तुफान चालले. धार्मिक चित्रपट, धार्मिक आता वारकरी संप्रदाय म्हणजे धार्मिकच पिक्चर असा म्हणून आमच्या एवढे त्या हिशोबानेच लावायचे. काही प्रेक्षकांचे आणखी काही अनुभव की बॅग विसरली, बाटली विसरली, मूल विसरली, होतं ना तसं. काही अनुभव? मूल होतं, काय काय लोकांचे मंगळसूत्र सुद्धा राहायचे, यायचे. आपले डोर किपर सुद्धा सगळे चांगले लोक होते, जायचे द्यायचे घेऊन जावं. त्यांनी मॅनेजर द्यायचं आणि मॅनेजर आणि वडील स्टाफला चांगलं सांभाळत होते. नेहमी कधी उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम म्हणा, रस म्हणा, हे म्हणा, कारण वडील त्या ह्याच्यातून गेलेले होते, ऑपरेटरच्या ह्याच्यातून, गरिबीतून गेलेले होते, म्हणून ते शेवटपर्यंत विसरायच नाही म्हणले दिवस. पण जेव्हा वडिलांचा कारभार तुमच्याकडे आला हो, त्यावेळेला तुम्हाला असं बर्डन नाही आलं? नाही नाही, कारण प्रॅक्टिस होती ना मॅडम. वडिलांबरोबर जायल्यामुळे सगळं माहिती झालं होतं. थोडस त्रास होणारच आता, कधी ऑफिस लवकर सापडायचं नाही, कधी कसं बोलावं ही कळायचं नाही. मग नंतर मग वडील आल्यावर विचारायचे, सांगायचे असं तसं हे करत. आणि काही का मला सांगायचे, ह्या माणसासमोर ब्लँक कॉन्टॅक्ट केले तरी सही द्यायचं नाही, ह्या माणसामध्ये समोर वाचल्याशिवाय करत असं ट्रेनिंग द्यायचे. मुंबईला जाऊन आले वडील म्हणायचे, त्या डिस्ट्रीब्युटर गेलता का, या डिस्ट्रीब्युटर गेला होता का ह्यांच्याकडे. आम्ही म्हणतो आमच्याकडे त्यांच्याकडे चित्रपट नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही पिक्चर साठी गेलो नाही. पुढच्या वेळेस त्यांच्याकडे चांगले आले तर. आता काय नसताना तुम्ही दूरदृष्टी असायची, नेहमी दूरदृष्टी, आणि त्यामुळे असे संबंध मेंटेन केले होते. आता प्रोड्युसर गुलशन राज शेठ म्हणून होते, ज्यांनी जॉनी मेरा नाम, त्रिशूल, दीवार बरेचसे चित्रपट काढले. तर त्यांच्या वडिलांचे फार जिव्हाळ्याचे संबंध. वडील वाढलं ते म्हणले, हम दोनों मिलकर एक चाय आधी आधी पिते थे, म्हणजे असे रिलेशन मेंटेन केलेले वडिलांचे. मराठी चित्रपटांना जास्त गर्दी व्हायची का हिंदी चित्रपट? हिंदी. मराठी म्हणजे लिमिटेड, मराठी चांगला पिक्चर असला, एकादशी आहे म्हणा किंवा ही आहे म्हणा, त्याप्रमाणे गर्दी व्हायची. हिंदी तर ऑल ह्याच्यामध्येच असं, आणि मराठी थोडे कमी निघायचे ना मॅडम पिक्चर. आता फ्लो मराठीचा हिंदीपेक्षा जवळजवळ जास्त झालाय, असं आहे. आठवड्याला एक पिक्चर रिलीज म्हणले तर. आता थोडस मध्ये करोनामध्ये थोडस त्याला सेटबॅक बसला सगळ्यांनाच मला. आता परत रिग्रीप यायला लागले त्या. असं काय ही करताना नाही की मराठी का हिंदी. आता मराठी पण आमच्याकडे बऱ्याच दिवसानंतर वडिलांच्या काळामध्ये साधी माणसं लावला होता, जयश्री गडकरी. माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी वाहतं. लोक आश्चर्य करायला, आश्चर्यला मराठी लागला आणि तो 10 आठवडे चालला. म्हणजे मराठी पण चांगले चालायचे. आमच्याकडे सहकारवरचा चित्रपट काढला होता लक्ष्मी म्हणून, सरपोतदार. आमच्याकडे समोर दादा कोंडकेचा पिक्चर होता आणि आमच्याकडे लाव म्हणले, ते प्रोड्युसर म्हणले लावा, आणि लावला. लक्ष्मी 8 का 9 आठवडे गेला दादा कोंडकेचे पिक्चर त्या समोर. म्हणजे असं मराठी नाही चालते किंवा हिंदी नाही, मेरिट असले चालतात. वेळ पिक्चर आता परवारी ते देशमुख आमच्याकडे फार चांगला गेला, किंवा आता सायराट म्हटलेलं, किंवा काळूबाईच्या नावाने चांगलं, असे पिक्चर मेरिट असले तर चालतात. शाळांनी पॅकेजेस घेऊन काही विजिट करून हो पाहिलेत ना, चांगले पिक्चर असले तर पाहिलेले. पण तितकं आम्ही सामाजिक भान पण ठेवलं. ती वडिलांकडून शिकवून आली की शाळेला जाताना सगळं हायस्कूल किंवा इकडनं जाणारे विद्यार्थी दप्तर सहित जर त्यांच्या शाळेच्या वेळेत आले तर आम्ही हाकलून देत होतो, चला शाळा बनवून यायचं नाही, असं म्हणजे सामाजिक भान पण ठेवलेलं आहे त्या बाबतीत. थिएटर व्यतिरिक्त इतर सांस्कृतिक उपक्रम पण तुम्ही घेतलेले आहेत, जसं आता 75 वर्ष 75 वर्षी झालंय. त्याच्या साधारण वडिलांनी पण आणि तुम्ही स्वतः वडिलांनी गणेशोत्सव फार चांगल्या प्रमाणे साजरे केले. शास्त्रीय संगीत गणेशोत्सवामध्ये ते भरवायचे, बाहेरगावच्या लोकांना बोलवायचे आणि ते 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करायचे. आमच्याकडे वसंत शिर्के म्हणून पेंटर होते, ते म्हणायचे वडिलांनी, म्हणजे आमच्या वडिलांच्या काळातले वडील सोलापूरून इथं शिफ्ट होताना त्यांनी 2-4 माणसं चांगली आपल्या सोबत घेतले. त्यामध्ये पेंटर वसंत शिर्के, मारुती जोगदण, भगवान चव्हाण अशी काही लोक हाताशी म्हणून आलेले होते. वडिलांच्या काळातलं सांगायचे की सगळ्याच बाबतीत वडिलांचं योगदान होतं. तर वडिलांनी नाट्यदीप संस्था एक काढलेली होती नाटकांची.
त्यामध्ये त्यांनी मोठं व्हायचं मला हे नाटक बसवलेलं होतं. आणि ते नाटक अडगावी वगैरे स्वतःची गाडी ती शेवरले त्या कार मधनं गावोगावी ती नाटक दाखवायची. त्याचे कवी होते आपले काय कोल्हे गुरुजी आणि हिंदी फिल्मचे दत्ता डावजेकर म्युझिक डायरेक्टर ते आमच्या वडिलांबरोबर त्यांनी काम केलेलं आणि त्याला त्यावेळेस पुरस्कारही मिळाला होता. म्हणतो उत्तेजनात मोठं व्हायचं मला. असे सामाजिक उपक्रम केले. नवरात्री म्हणा, गणेशोत्सव म्हणा, आर्थिक मदत केली किंवा सवारी म्हणा, असं भेदभाव कोणत्या धर्माचा केलेला नाही. सर्वांचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. काही असे दिग्गज कलाकारांचे अभिप्राय आलेले तुम्हाला किंवा काही व्यक्तिमत्वांचे अभिप्राय आलेले त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला सचिन पिळगावकर यांचा एकापेक्षा एकच्या वेळी आलेला आहे. ही चित्रपट फार चांगला चालला. पूर्वी सतीश कुलकर्णीने आम्हाला खास बोलवून आमचा त्या जूच्या सेंट्रल हॉटेलमध्ये सत्कार केला. त्याला चीफ गेस्ट म्हणून अमिताभ बच्चन होते. फोटो पण इथं आहे बघा. हे सतीश कुलकर्णी, इथं मी आणि इथं अमिताभ बच्चन जूचे सेंट्रल हॉटेलमध्ये. किंवा यांनीच पुन्हा त्यांच्या एका पिक्चरला मला बोलवलं होतं. मराठीतले 3 कलाकार अशोक सराफ, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, इथं शेजारी मी, आमचे बंधू मेहुणे वगैरे होते. अशा प्रकारचे बरेचसे कार्यक्रम बऱ्याचशा लोकांनी अभिप्राय पण दिलेले आहेत की बाबा तुमचा ही तुमचं दादा कोंडकेंनी खास करून आम्हाला वडिलांना त्यांचे पिक्चर फार कमी लागले आमच्याकडे, पण तरी त्यांना हार्ट अटॅक आल्यावर वडिलांनी त्यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना केली की लवकर ते. तर त्यांनी त्याचा रिप्लाय दिलेला की करमणुकीच्या पडद्यावर आपण लवकर भेटू, तुमच्या सदिच्छाबद्दल धन्यवाद. आणि त्यांच्या सहीमध्ये दा जी काढलं होतं ते हसरा चेहरा आणि एक रडका चेहरा जे असतो आपल्या नाटकांचं दाखवतात तसं ते सहीमध्ये ती होत ही मला आठवत आहे. आणि बार्शीतले कुठले व्यक्तिमत्व पहिला चित्रपट बघण्यासाठी पूर्वीची जी लोक आहेत त्यामध्ये कोणाचा उल्लेख करू शकाल तुम्ही? बरेच जण आहेत. असे नाव म्हणजे सांगण्याचे नो लिमिट लिस्ट आहे. म्हणलं नेने साहेबांसारखे, डॉक्टर गोपलकर, बरेच जण असे आहेत की आम्ही त्या बाल्कनीतून त्या गॅलरी मधून पाहिलेले असे बरेच व्यक्तिमत्व आहे. आता त्याच्यामध्ये भाऊसाहेब झाडबुकेंचं पाहिलेला चित्रपट, आता मला ते चित्रपट आठवत नाही, पण आमचं थिएटरचा वाढदिवस होता तिथं तसा झाला सत्यनारायणच्या पूजेचा. आणि मग ते चित्रपट पाहायला गेले आणि त्यांना दूध वगैरे दिलेलं होतं. जायफळ जास्त झालंय म्हणजे त्यामुळे झोप यायले असं काहीतरी त्यावेळेची आठवण आहे. बऱ्याचचे फार जवळचे मित्र. भाऊसाहेब झाडबुकेचं नाव ऐकलंच असेल ते. वहिनी परत वहिनीला भेटला जरा तब्येत त्यांची. ते नेहमी यायचं असेल पिक्चर तर अगोदर सांगायचे यायचे जायचे. वडिलांना फार लोक मानणार, पण वडिलांनी ठेवलं तर स्टेटस तसं. बाकीचे कोणचे शौक नाही काय नाही, शौक पण जर सिरियल नाही ड्रिंक नाही काय नाही, तीच चित्र आमच्या समोर आहे. त्याच्यामुळे थोडस टिकून असं एक आमची धारणा आहे. आता आशा डॉक्टरचं काम तुमच्या बरोबरच कोण कोण सांभाळते? आम्ही दोघच आम्ही सांभाळतो. स्टाफ आहे म्हणा. सॉरी, आमची मुलं सुद्धा त्यामध्ये आता माहिती घेत आहेत. कसं आहे टेक्नॉलॉजी. आता पूर्वी कसं होतं प्रिंट यायचे, आता प्रिंट येत नाही. सॅटेलाइट वरून ते काय म्हणतात त्याला डिश वरून सगळे पिक्चर दिसतात. हे सगळं टेक्नॉलॉजी बदललेली. आता पूर्वी तिकट असे बुक पास करायचे, ती तिकट फाडून द्यायचे. आता आमच्याकडे ऑनलाईन तिकट आहे, ऑनलाईन सुद्धा होतात आणि कॉम्प्युटरायझर तिकीट प्रिंटेड येत. असं बरस बदल झालेला आहे. आता हा बदल झालेला आहे जर तुम्हाला मल्टिप्लेक्स मध्ये व्हावं रूपांतर असं वाटतं? वाटलं नाही, करायचंच आहे मॅडम. 3-4 महिन्यात काम चालू होईल मल्टिप्लेक्स. हा सिटीमध्ये आहे म्हणून जरा जास्त अभिप्राय. चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. हिरा लगेच होत नाही. म्हणजे हिरा कोळशापासून निर्माण होतो, पण त्याला वर्षानुवर्षे जावे लागतात. प्युअर कार्बनचं ते. तसंच थिएटरला सुद्धा वेळ लागेल, पण बार्शीच्या नाव लवकर भर पडेल असे तो वास्तू होईल
की भगवंताच्या वतीने मी शब्द देत आहे. आणि वर्धापन दिन आहे 75वा, त्यामुळे त्यामध्ये तुम्ही स्पर्धा ठेवलेली आहे, जसं बुद्धिबळ आहे, चित्रकला आहे, निबंध आहे आणि गायन स्पर्धा. आपल्या अशा टॉपिक. आणि मला नृत्य स्पर्धा पण ठेवायच्या होत्या, परंतु वेळेच्या अभावी ती काय करता येईना. तर आम्ही वक्तृत्व आणि नृत्य स्पर्धा म्हणजे डान्स कॉम्पिटिशन आणि स्पीच बाबतीतलं ते आम्ही नंतर पुन्हा मार्च एप्रिल मध्ये ठेवायचा विचार आहे आणि ती ठेवणारच. असं अशा टॉपिकचं लवकरच मल्टिप्लेक्स मध्ये रूपांतर हो अशी धन्यवाद करत आहोत की त्या प्राइज डिस्ट्रीब्युशनला अर्थात ते पारितोषिक वितरणाला माझे बरेचसे मराठी चित्रपटातले प्रोड्युसर वगैरेचे संबंध आहेत. तर त्यांच्याकडून एखादा कलाकार मोठा छोटा पण कलाकारचे हस्ते ते पारितोषिक वितरण करावं असा विचार आहे. त्या संदर्भात आमचे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे. त्यांची तारीख आमची तारीख मॅच व्हायला पाहिजे. प्राइज डिस्ट्रीब्युशन आम्ही 4 फेब्रुवारीला ठेवलं, मामाच्या जयंती दिवशी आणि समाज दिन म्हणून प्रजासत्ताक दिनासाठी म्हणून 26 जानेवारीला कार्यक्रम ठेवले आणि आमच्या वाढदिवसासाठी तर आहे. पण हे 2 मोठे गोष्टी आहेत, मामांची जयंती समाज दिन आणि प्रजासत्ताक दिन. आम्ही त्याच्यानंतर येतो आमच्या थिएटरचं वर्धापन. काय सांगाल सगळ्या प्रेक्षकांना? अशा टॉपिकचं वर्धापन दिन आहे, 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. प्रेक्षकांचं प्रेम, प्रेक्षकांनी जे आतापर्यंत प्रेम दिलंय तेच परत कंटिन्यू पुढे व्हावं, बस एवढी इच्छा आहे. आम्ही असंच म्हणतो, श्री भगवंत कृपेने, जनता जनार्दन सिने रसिकांच्या आशीर्वादाने, मित्रमंडळी हितचिंतकांच्या सहकार्याने, सर्व पत्रकार बंधूंच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या ह्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्ही आमचं 75 वर्ष अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. असंच प्रेम यापुढेही लाभावं ही त्यांच्या चरणी, मायबाप प्रेक्षकांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि त्यांना आभार प्रदर्शन करून त्यांच्यासाठी मानाचा मुद्रा आहे आमचा. खूप छान. धन्यवाद. आणि असंच उत्तरोत्तर अशा टॉपिकची प्रगती होत आहे. धन्यवाद.